या व्हिडिओमध्ये आपण खलनायक या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. तुम्ही खलनायक ही मूवी कधी ना कधी पाहिलीच असेल. या मूवीमध्ये संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची ऍक्टिंग खरंच खूपच छान होती. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण खलनायक या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खलनायक एक ऍक्शन थ्रिलर फिल्म होती. या मूवीला 6 ऑगस्ट 1993 ला रिलीज केलं होतं. यामध्ये आपल्याला पाहायला भेटले होते संजय दत्त, जॉकी श्रॉफ, माधुरी दीक्षित अँड अनुपम खेर. या मूवीचं डायरेक्शन अँड प्रोडक्शन सुभाष घई यांनी केलं होतं, जे की बॉलिवूडमध्ये त्यांनी खूप मोठ्या मूवी बनवल्या होत्या. खलनायकच्या 2 वर्ष त्यांनी सौदागर सारखी मोठी मूवी सुद्धा बनवली होती, जी मूवी 1991 मध्ये रिलीज झाली होती आणि ती मूवी लोकांना खूप आवडली होती व ती मूवी ब्लॉकबस्टर झाली होती. खलनायक या मूवीमध्ये म्युझिक दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि या मूवीमध्ये एकूण टोटल 9 गाणे होते. या मूवीचे सॉन्ग त्या वर्षी खूप पॉप्युलर झाले होते आणि लोकांना ते खूप आवडले होते. मूवीचे काही सॉन्ग आजही तितक्याच आवडीने ऐकतात. मूवीमध्ये कोणकोणते सॉन्ग होते ते आपण बघूयात. कोई रोक सकी तो रोक ली, मैं नाचती छन 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 छन, पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपनी साजन के गाँव चली रे, टन 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 टन. छोली के पीछे क्या है, छोली के पीछे, चुनरी के नीचे क्या है, चुनरी के नीचे, छोली में दिल है मेरा, चुनरी में दिल है मेरा, छोली में दिल है मेरा, चुनरी में दिल है मेरा, ये दिल में दूंगी मेरे यार को, प्यार को, छोली के पीछे क्या है, छोली के पीछे, चुनरी के नीचे क्या है, चुनरी के नीचे. नेक्स्ट सॉन्ग आहे नायक नहीं खलनायक हूँ मैं, जुल्मी बड़ा दुखदायक हूँ मैं, ए प्यारे मुझको क्या है खबर, इस प्यार के कहा लायक हूँ मैं, नायक नहीं खलनायक हूँ मैं. नेक्स्ट सॉन्ग है आजा सजन आजा, आजा सजन आजा, मेरे प्यारे सजन, मेरे भोले सजन, मेरे अच्छे सजन आजा, आजा सजन आजा. नेक्स्ट सॉन्ग आहे देर से आना जल्दी जाना, ये साहिब ये ठीक नहीं, देर से आना जल्दी जाना, ए साहिब ए ठीक नहीं. तर हे होते मूवी मधले काही सॉन्ग. त्यावेळेस हे सॉन्ग खूपच पॉप्युलर झाले होते. या मूवीच्या सॉन्गचा अल्बम 1993 मध्ये हायेस्ट सेलिंग म्युझिक अल्बम बनला होता. 1993 मध्ये बाजीगरचे म्युझिक कॅसेट पण खलनायकच्या बरोबरच सेल केले होते आणि हे दोन्ही पण त्या वर्षी बेस्ट सेलिंग म्युझिक अल्बम साबित झाले होते. या मूवीचे सॉन्ग छोली के पीछे क्या है या सॉन्ग साठी अलका याग्निकला बेस्ट ब्लॅक सिंगरचा फिल्म फेअर अवॉर्ड भेटला होता. तसेच या गाण्याची कोरिओग्राफी करण्यासाठी सरोज खान यांना बेस्ट कोरिओग्राफरचा फिल्म फेअर अवॉर्ड भेटला होता. आता बघूयात या मूवीचं बजेट अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन.
तर या मूवीचं बजेट होतं 4 करोड रुपये आणि या मूवीने इंडिया आणि वर्ल्ड वाईड मिळून 21 करोड 50 लाखचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं आणि ही एक ब्लॉकबस्टर मूवी झाली होती. आणि खलनायक ही 1993 मध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या देशमध्ये दुसऱ्या नंबरवर होती सगळ्यात जास्त पैसे कमवणाऱ्या मूवी पैकी. फर्स्ट नंबरला होती गोविंदा अँड चंकी पांडे यांची आखे ही मूवी. सेकंड नंबरला होती खलनायक आणि थर्ड नंबरला होती डर. या मूवीला 7.2 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग मिळालेली आहे. या मूवीचं एक सॉन्ग छोले के पीछे क्या है हे सॉन्ग या सॉन्ग वरून खूपच विवाद झाला होता. काही लोकांचं असं म्हणणं होतं की या सॉन्गचे लिरिक्स जे आहेत ते चांगले आहेत. या ज्या लिरिक्सचा मिनिंग होतो तो खूपच बेकार होतो आणि लोकांनी कोर्टामध्ये केस सुद्धा केली होती. यामुळे या सॉन्गला फिल्म CD आणि म्युझिक कॅसेट मधून हटवलं होतं. परंतु हे सॉन्ग तोपर्यंत खूपच पॉप्युलर झालं होतं. त्यामुळे पुन्हा या सॉन्गला ऑडिओ कॅसेट मध्ये ऍड केलं. ज्यावेळेस खलनायक या मूवीची शूटिंग चालू होती त्यावेळेस डायरेक्टर सावंत कुमार यांनी खलनायक सारखंच टायटल खलनायिका असं ठेवलं होतं. ज्यामध्ये त्यांनी जितेंद्र, जया प्रदा आणि अनु अग्रवाल यांना कास्ट केलं होतं. परंतु या दोन्ही मूवीची स्टोरी एकदमच वेगळी होती. परंतु या दोन्ही मूवीला कंप्लीट करायची नाईक स्पर्धा लागली होती आणि या दोन्ही मूवीला 6 ऑगस्ट 1993 ला सोबतच रिलीज केलं होतं. या दोन्ही मूवी पैकी खलनायक मूवी ब्लॉकबस्टर झाली होती. याच्या अगोदर सावंत कुमार यांनी सलमान खान यांच्यासोबत सनम बेवफा यासारखी हिट मूवी सुद्धा बनवली होती. या मूवी मध्ये जॉकी श्रॉफच्या रोलसाठी पहिल्यांदा आमिर खान यांना अप्रोच केलं होतं. परंतु आमिर खान यांना संजय दत्त यांचा रोल खूपच आवडला होता आणि ते डायरेक्टर सुभाष घई यांना असे बोलले की मी संजय दत्त यांचा रोल करतो. परंतु सुभाष घई यांनी संजय दत्त यांना अगोदरच साईन केलं होतं. त्यामुळे आमिर खान यांनी हा रोल करायला नकार दिला व नंतर आमिर खान यांच्या जागी जॉकी श्रॉफ यांना साईन केलं. या मूवीचा क्लायमॅक्स सीन शूट झाल्यानंतर संजय दत्तला 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या केसमध्ये जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यामुळे ते जेलमधून आल्यानंतर डबिंग करत होते. संजय दत्तला आणि या मूवीच्या सगळ्या टीमला वाटलं की संजय दत्त जेलमध्ये गेल्यामुळे ही मूवी चालणार नाही, ही मूवी फ्लॉपच होईल. करोडो रुपये बनवून ही मूवी बनवली होती आणि मूवीचा मेन हिरो जर देशद्रोहाचा आरोप आणि मूवीचा जो मेन हिरो आहे त्याच्यावरच देशद्रोहाचा आरोप लागला होता. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की मूवी रिलीज झाल्यानंतर 100% फ्लॉप होते. परंतु ज्या वेळेस ही मूवी रिलीज झाली त्यावेळेस ही मूवी ब्लॉकबस्टर झाली. सुभाष घई यांना ही मूवी रिलीज करण्यासाठी खूपच अडचणींना सामोरे जावे लागले होते. एक तर मूवीचा लीड ऍक्टर संजय दत्त यांना जेलमध्ये जावे लागले होते. दुसरे म्हणजे सावंत कुमार यांची मूवी खलनायिका यासोबत या मूवीचा क्लॅश होणार होता. आणि थर्ड या मूवीचं सॉन्ग छोले के पीछे क्या है या सॉन्ग मुळे खूपच कॉन्ट्रोवर्सी झाली होती. या मूवीचं म्युझिक टिप्स कंपनीने 1 करोड रुपयाला विकत घेतले होते आणि या मूवीच्या सॉन्गची 1 करोड पेक्षा सुद्धा जास्त म्युझिक कॅसेट सेल झाली होती. काही दिवसानंतर दिल्लीच्या एका वकिलांनी या मूवीवर केस केली होती. वकिलाचं म्हणणं होतं की त्यांचा 4 वर्षाचा मुलगा छोले के पीछे क्या है हे सॉन्ग म्हणत होता आणि त्यांनी आरोप लावला की सुभाष घई यांची मूवी मुलांच्या डोक्याला दूषित करत आहे. यानंतर सुभाष घई यांच्या मदतीसाठी बाळासाहेब ठाकरे पुढे आले, यांनी ही मूवी प्रायव्हेट स्क्रीनवर पाहिली होती व त्यांनी हा नंतर मामला मिटवला होता. अगोदर सुभाष घई संजय दत्तच्या रोलसाठी नाना पाटेकर यांना कास्ट करणार होते. त्यावेळी सुभाष घई असे म्हणत होते मेन हिरोचे थोडस जास्त ठेवावं. परंतु नंतर हा प्लॅन कॅन्सल केला आणि नाना पाटेकरच्या जागी संजय दत्त यांना त्यांनी रिप्लेस केलं होतं. छोले के पीछे क्या है या सॉन्ग साठी अलका याग्निक आणि हिला अरुण यांना बेस्ट प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड भेटला होता. आणि असं फर्स्ट टाइमच झालं होतं की 2 प्लेबॅक सिंगरने एक अवॉर्ड शेअर केला होता.
तसेच ही मूवी सुभाष घई आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची सोबत लास्ट मूवी होती. याच्या अगोदर दोघे 15 वर्षापासून सोबत काम करत होते. संजय दत्त यांनी या मूवीला जेलमधून आल्यानंतर डब केलं होतं. कोइन्सिडेंटली या मूवीमध्ये लास्टला सुद्धा संजय दत्त यांना जेलमध्ये जावं लागतं. ही मूवी इतकी ब्लॉकबस्टर झाल्यानंतर या मूवीला तेलुगूमध्ये पण कैदी नंबर 1 म्हणून बनवलं होतं. तर हे होते खलनायक या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. तुम्हाला ही मूवी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व या मूवीचं तुम्हाला कोणता डायलॉग आवडतो सगळ्यात जास्त, तसेच या मूवीचं तुम्हाला कोणतं सॉन्ग सर्वात जास्त आवडतं हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व माझा तुम्ही इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.